नमस्कार, आपल्या लीनाद रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते तुमचे खूप खूप. आज मी तुम्हाला अगदी चमचमीत झणझणीत मटन मसाला अगदी सोपी कृती दाखवणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करते. कुकरमध्ये एक लहान चमचा तेल टाकते. आधी आपण मटन शिजवून घेणार आहोत. गरम झाल्यावर एक चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकते. मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय. मटन शिजायला एक कांदा लागतो आपल्याला. छान परतून घ्यायचं आहे गोल्डन होईस्तोवर. छान लाल झालंय. पाव चमचा हळद टाकते. पाव चमचा मीठ टाकते. मीठ आपण नंतर पण टाकणार आहोत. अर्धा किलो मटण घेतलंय. छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ते टाकायचं आपल्याला. छान परतून घ्यायचंय हलक्या हाताने. छान परतून घेतलेलं आहे. आता इथं मी कोंबट पाणी टाकते. गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला मटण शिजताना, म्हणजे लवकर शिजतं. मटणाला छान एक उकळी आली की झाकण लावून द्यायचं आहे कुकरचं आणि एक 5-6 शिट्ट्या तरी आपल्याला चांगल्या काढून घ्यायच्या आहे, कारण मटण शिजायला जरासा वेळ लागतो. 6 शिट्ट्यांमध्ये आपलं मटण छान शिजून गेलंय, बघू शकता. त्याचं साहित्य बघून घेऊया. अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये आपण एकदम झणझणीत चमचमीत मटण बघतोय. 1-2-3 कांदे घेतलेले, असे कापून घेतले स्लाइसमध्ये. अर्धी वाटी ओला नारळ घेतलाय. तुम्ही सुका पण घेऊ शकता. कोथिंबीर जरा बऱ्यापैकी घ्यायची आणि छान चव येते. आल्याचा पण मोठा तुकडा घ्यायचा आहे. लसणाची एक मोठी कांडी. आपल्याला कांदा खोबरं तेलावर छान भाजून घ्यायचे, एकदम लाल होईस्तोवर. छान कांदा भाजून घेते. कांद्याला जरा वेळ लागतो भाजायला, म्हणून कांदा बघा छान भाजून घेते आणि त्याबरोबर खोबरं पण लालसर भाजून घेते. खोबरं छान परतून घेतले. परतताना तेलाचा वापर करा, छान चव येते. थोडा मसाला थंड झाला की छान दळून घेते, अगदी बारीक. मसाला छान दळून घेतलेला आहे, बघू शकता. मटणाला फोडणी देऊन घेऊया. 2-3 चमचे तेल टाकूया. झालं की आपण जो मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे, कारण आपण जिरं मोहरीची फोडणी मटण शिजतानाच दिले, म्हणून मी आता जिरं मोहरी नाही टाकत आहे. छान परतून घ्यायचं आहे आपलं. छान परतून घेतलाय. आता आपण मसाले टाकूया. घरातला गरम मसाला 2 चमचे घेतलाय. लाल मिरची पावडर 2 चमचे. ज्या पण ब्रँडचा तुम्ही मटन मसाला वापरत असाल तो 2 चमचे घेतलेला आहे. मसाले आवडीनुसार घ्या. हे जरा तिखट मसाले म्हणून मी एवढ्या प्रमाणात घेतलंय. 2-2 चमचे. अर्धा किलोला एवढं प्रमाण पुरेसं असतं. तुम्ही कमी जास्त करू शकता. आता छान पुन्हा तेलावर परतून घ्यायचा आहे मसाला, तेल सुटतो. आता यात जे पण पाणी वाढवणार आहे ते आपण कोंबट गरम पाणी वाढवायचं आहे. याने तरी पण छान येते, चव पण छान येते. तुम्हाला कितपत जाड पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता. चवीनुसार मीठ टाकते. आधी पण आपण शिजताना अर्धा चमचा मीठ टाकलेलं. आता चवीनुसार टाकते. कापलेली कोथिंबीर. मी कोथिंबीरीचा याच्यात उपयोग जास्त केला आहे, म्हणून मी धना जिरा पावडर टाकलेली नाही आहे. तुम्ही जर कोथिंबीर कमी असेल तर धण्याची पावडर 1-1.5 चमचा वापरू शकता मटण तयार करताना. छान उकळी आली तर रंग पण बघू शकता किती छान आलेलं आहे. अगदी पाहुणे वगैरे आली. झटपट ही कृती मी तुम्हाला आज दाखवलेली आहे. रेसिपी कशी वाटली? झणझणीत चमचमीत मटण मसाला दाखवलाय मी तुम्हाला आज. तर रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.